श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही स्वामी सेवा करताना, तर तुम्ही केलेल्या स्वामी सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत, असे वाटतं का तुम्हाला मनोमन? तर आज तेच तुम्हाला सांगणार आहे. ही 5 कामे करा, जेणेकरून चमत्कार अनुभवताल आणि अशक्य ही शक्य स्वामी तुमच्या आयुष्यात जरूर बदल घडवून आणतील. लाखो भाविक दररोज स्वामी सेवा करत असतात. अनेक जण नित्य सेवेमध्ये बिलकुल खंड पडून देत नाहीत. स्वामी सेवा करताना काही गोष्टी ध्यानात ठेवायला हव्यात. अन्यथा त्या स्वामी सेवेचा काहीही उपयोग होणार नाही, असे म्हटले जाते. हो, ही गोष्ट अगदी खरी आहे. तुम्ही या गोष्टींचे पालन करता की नाही? चला तर बघूया. कारण आजचा विषय आपल्या स्वामी सेवेकऱ्यांसाठी खूपच गूढ आणि महत्त्वाचा आहे. अक्कलकोट म्हणजे स्वामी भक्तांसाठी पंढरीच मानली जाते. हो की नाही? म्हणूनच लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ माऊलीचे, आपल्या सद्गुरूंचे दर्शन जरूर घेतात. महाराजांचे दर्शन घेतल्याने मनाला एक उभारी मिळते, शांतता, समाधान लाभतं आणि जे काही काम हाती घेतलेलं आहे त्याला यश द्या म्हणून त्यांचा आशीर्वाद देखील आपण घेऊन येतो. गुरुवारी आवर्जून स्वामींची विशेष पूजा अनेक भाविक करतात. मनोमन उपवास देखील धरतात अनेक जण यासाठी, की स्वामी सदैव माझ्यावरती तुमचा वरदहस्त राहू देत. पण अनेक जणांना असं वाटतं, जे खास करून नवीन सेवेकरी आहेत, नवीन स्वामी सेवेत आहेत किंवा नवीन स्वामी भक्त आहेत, की मी असं काय करू की स्वामी माझ्यावरती प्रसन्न होतील? कारण काही अंशी काय होतं, जरी तुम्ही स्वामी सेवेत आला असताल, तरी तुमच्या काही इच्छा लवकर पूर्ण होत नाही किंवा स्वामींची प्रचिती येत नाही. मग अशा वेळेस वाटतं, की हे सगळं खोटं आहे का? पण त्या गोष्टीची योग्य वेळ आलेली नसते, म्हणून स्वामींनी तुम्हाला प्रचिती दिलेली नसते, हे लक्षात घ्या. पण ज्या क्षणाला तुमच्या मुखात स्वामींचं नाव येतं, त्या क्षणापासून स्वामींनी सगळे धागे दोरे फिरवलेले असतात आणि तुमच्या कर्माचा जो काही आराखडा आहे, त्यामध्ये बदल करायला सुरुवात केलेली असते आणि प्रारब्ध हे तुम्हाला भोगल्याशिवाय त्या पलीकडे जाता येत नाही, ते दिसत नाही. त्यामुळे या गोष्टींची खंत मनाला लागून राहते. म्हणूनच अनेकांना वाटते, की मी दररोज पूजा करते, दररोज नित्य उपक्रम जो आहे नित्यसेवेचा तो चालू आहे. पण असं का होतं? अनेक जण न चुकता स्वामींचे नामस्मरण करतात, उपासना करतात, स्वामी मंत्राचे जप, पारायण करतात, तारक मंत्राचे पारायण करतात. ज्याला जसं आहे शक्य त्याप्रमाणे अनेक भक्त आपल्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत, आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि स्वामींचा वरदहस्त कायम माझ्या डोक्यावरती राहावा, यासाठी अथक प्रयत्न करतात. बरोबर ना? परंतु हा संकल्प साध्य होण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहेत. अत्यंत साध्या आणि सोप्या गोष्टी आहेत त्या, पण नकळतपणे होऊन जातात. तर या गोष्टी काय आहेत ज्या आवर्जून लक्षात ठेवल्या पाहिजेत? या गोष्टींचे भान ठेवूनच स्वामी सेवा करायला हवी. मुळातच मी तुम्हाला एक सांगू का? स्वामींची सेवा करावी हा विचार मनात यायलाही त्यांचीच कृपा लागते. ब्रह्मांड नायकाची जर कृपा असेल, ब्रह्मांड नायकाची इच्छा जर असेल ना, तर तुम्ही त्यांचं नाव तुमच्या ओठावर घेऊ शकता. आणि म्हणूनच हा व्हिडिओ बनवताना देखील हा संकेत मला एक मिळाला स्वामींचा आणि आजच्या गुरुवारी मी हा व्हिडिओ, हा विषय तुमच्या पुढे सादर केला. कारण जेव्हा त्यांची इच्छा असते, तेव्हाच या गोष्टी घडून येतात. आपले पूर्व सुकृत बळकट असावे लागते. तरच संत चरण लाभते, हे लक्षात घ्या. म्हणून सेवा करायची आहे. एकदा का हा विचार मनात रुजला, की समजून जायचं, की या जन्मातील तुमची आणि स्वामींची भेट आता फार दूर नाही. स्वामी सेवा करताना प्रथम अंतर्मुख झाले पाहिजे. जन्मापासूनच ते आपल्यासाठी खूप काही करत आहेत आणि करत राहणार. म्हणूनच आपण काय करतोय त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे आहे. नुसती स्वामी सेवा करून काही होणार नाहीये. त्यांच्या आज्ञेत राहणे आणि त्यांचा शब्द खाली पडू न देणे, हीच तर खरी कसोटी आहे. हम गया नहीं, जिंदा है, याची प्रचिती क्षणोक्षणी आहे. कुणाचीही ओंजळ रीती राहणार नाही, इतके स्वामी भरभरून सुख समृद्धी आपल्या ओंजळीत नक्कीच घालणार आहेत. परंतु त्यासाठी आपण पात्र व्हायला हवे ना, सक्षम व्हायला हवे. काय वाटतं तुम्हाला? बरोबर ना?
कमेंटमध्ये जरूर मनापासून स्वामींना हाक मारा, श्री स्वामी समर्थ. स्वामी मी तुमच्या चरणाशी समर्पण केलंय स्वतःला. झोकून द्या आणि मग बघा या व्हिडिओची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आपण काय करतो पात्र होण्यासाठी? किती अनुभव येतो. अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून अशक्यही शक्य करतील स्वामी, ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे, हे लक्षात घ्या. अतूट श्रद्धा. इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी कशा प्रकारे स्वामी सेवा, पूजा, भक्ती करावी, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवूया ते आता बघणार आहोत थोडक्यात. कारण स्वामी प्रसन्न व्हावेत असे प्रत्येकालाच वाटतं. अनेकांशी तर स्वामी चक्क बोलतात. आलाय का तुम्हाला हा अनुभव? मला तर नक्कीच आलाय. एकदा लाईव्ह येऊन जरूर मी या विषयावरती चर्चा करणार आहे. आपण बोलू या विषयावरती. कारण बऱ्याच दिवसांपासून चक्री पारायणाचा देखील विषय अर्धवट राहिलेला आहे. स्वामींनीच मला तो सांगितलेला आहे संकेताद्वारे. तर जरूर आपण पूर्णत्वाला नेऊया. फक्त गरज आहे तुमच्या सपोर्टची. त्यामुळे जरूर तुम्ही या गोष्टीला मला सांगा की आपण कधी सुरू करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा. हो, माहिती आहे बरंच टेन्शन आहे, त्यामुळे नकारात्मक विचार येतात. स्वतःबद्दल, इतरांबद्दल नकारात्मक बोलू नका. टाळा शक्यतो करून. असे लोक कधी यशस्वी होऊ शकत नाही हे लक्षात घ्या, असं म्हटलं जातं. कारण जे लोक इतरांची निंदा करतात, नकारात्मक बोलतात इतरांविषयी, तो काय करू शकणार आहे, हे नाही बोलायचं आपण. ज्यांना स्वतःवर विश्वास नाही त्यांच्या पाठीशी देव उभा राहत नाही, हे लक्षात घ्या. स्वामी सेवा करताना आपल्या मुखी नेहमी चांगले शब्द असावे, चांगले तेच बोलावे, सकारात्मक विचार ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा. आपल्याला केंद्रामध्ये पण तेच सांगितलं जातं. स्वामी सेवा करताना शिस्तबद्ध असायला हवे. म्हणजे काय, तर सकाळी उठून लवकर जरा उठण्याचा प्रयत्न करून देवपूजा करायची, अंघोळ वगैरे झाल्यानंतर आपले नित्यकर्म करायचे. कोणतीही गोष्ट करताना ती प्रेमाने आणि शिस्तीने करावी. स्वयंपाक जरी असेल किंवा एखादं कोणतं आपलं काम असेल तर ते प्रेमाने करावं. एखादा संकल्प घेतला की तो प्रामाणिकपणे अखंड सुरू ठेवावा. वेळेचं पालन करावं, एवढं मात्र निश्चितच. दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतणे, दुसऱ्यांवर विनाकारण जळणे, इतरांच्या पाठून त्यांच्याबद्दल वाईट बोलणे, टोमणे मारणे, विनाकारण एखाद्याची बदनामी करणे. सांगा बरं, अशा गोष्टींमुळे आपलं कर्मच खराब होतंय ना. या सगळ्या गोष्टींमुळं मत्सर एक प्रकारचा येतो आणि मग काय होतं, तर स्वामी या असल्या मत्सरी लोकांच्या पाठीशी उभे राहत नाहीत. त्यामुळे कोणाचाही द्वेष करू नका. मन नेहमी निर्मळ ठेवण्याचा प्रयत्न करा. बघा, स्वामी सदैव साथ देतील. स्वामींवर दृढ विश्वास असला ना की अशक्य ही शक्य होतच नक्की. कारण नशिबात नसलेल्या गोष्टी स्वामी मिळवून देतात. स्वामींविषयी तारक मंत्रातही हेच सांगितले ना की अशक्य ही शक्य करतील स्वामी. मात्र हा चमत्कार किंवा अशक्य गोष्टी एका दिवसात होतील का? शक्यच नाहीये. त्यासाठी स्वामींवर कायम विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि हा दृढ विश्वासाने स्वतःला पूर्ण समर्पण करा. जसं मी सांगितलं की कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहून समर्पण करा त्यांना पूर्ण. स्वतःला झोकून द्या त्यांच्या चरणाशी आणि स्वामी तुमच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही असं सांगा त्यांना. हे नेहमी लक्षात ठेवा की स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हे कोणी सांगू शकत नाही. कोणत्या क्षणाला कृपा होईल हे माहिती आहे का तुम्हाला तरी किंवा मला तरी? म्हणून जेव्हा कृपा होते, शुभ आशीर्वाद मिळतात, तेव्हा स्वामींचे अनुभव येऊ लागतात. जीवन अगदी धन्य झाल्यासारखं वाटतं. स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपली योग्यता वाढवली पाहिजे. मग बघा, स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा ही कधीच कमी होऊन देऊ नका. हे मला नेमकं सांगायचं आहे तुम्हाला. आणि सतत इतरांविषयी काहीच वाईट बोलू नका, स्वतःविषयी काही वाईट बोलू नका. कोणी कसेही वागले तरी आपण प्रामाणिकपणे वागायचं. आपल्या कृतींवर स्वामी लक्ष ठेवून आहेत हे नित्य लक्षात ठेवायचं. आपले कार्य त्यांना समर्पित करायचं. स्वामी निश्चित मदत करतील आणि अशक्यही शक्य करतील असा दृढ विश्वास मनात ठेवा. आणि जे लोक हे सगळं करतात, मुख्य म्हणजे माणुसकी जपतात, स्वामी त्यांना नक्कीच प्रसन्न होतात आणि ते स्वामींच्या कृपेस पात्र होतात. लक्षात घ्या.
म्हणूनच आजचा व्हिडिओ स्वामींचरणी नतमस्तक होऊन समर्पण करते आणि त्रिवार मुजरा करून स्वामींचरणी वंदन करते. श्री स्वामी समर्थ.